जय शिवराय मित्रांनो, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी मनरेगाच्या माध्यमातून विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात आणि याच ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून मनरेगाच्या राबवल्या जाणाऱ्या योजनांचे लाभार्थी कोण, आपल्या गावातील लाभार्थी यादी ऑनलाईन पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये कशी पाहायची हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात विचारला केला जाणारा प्रश्न आणि याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मनरेगाची एक वेबसाईटची लिंक देण्यात आलेली आहे। या लिंक वरती क्लिक करा। या वेबसाईट वरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता की फ्युचर मध्ये एक ऑप्शन आहे या ठिकाणी रिपोर्टची। या रिपोर्ट वरती क्लिक करून आपल्याला स्टेट वरती क्लिक करायचंय। स्टेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दुसरं एक पेज खुलेल ज्याच्यामध्ये पंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असे ऑप्शन दाखवले। याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट होईल। याच्यामध्ये आपण ग्रामपंचायत निवडायचंय। कुठलीही जरी ऑप्शन निवडली तरी तिथंच येणार आहे, परंतु ग्रामपंचायत निवडल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतची माहिती दाखवली जाईल। याच्यामध्ये जनरेट रिपोर्ट वरती क्लिक करायचंय। जनरेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला राज्य निवडायचंय। राज्य निवडल्यानंतर आपल्याला पुढे ऑप्शन येणार आहे। तर याच्यामध्ये जे काही फायनान्शियल इयर असेल ते निवडण्यासाठीचं याच्यामध्ये 2025-26 किंवा 2024-25 आपण निवडू शकता, ज्याची आपल्याला माहिती पाहिजे आहे। त्याच्यानंतर आपल्याला जिल्ह्याचं नाव निवडायचंय। ज्या जिल्ह्याचा रिपोर्ट आपल्याला पाहिजे, यादी पाहिजे, तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे। त्याच्यातील तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर तालुक्यातील गावं दाखवली जातील। आपल्या गावाचं नाव निवडायचंय आणि खाली प्रोसीड वरती क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळे महत्वाचे असे रिपोर्ट दाखवलेले आहेत। हे सर्वच्या सर्व रिपोर्ट प्रत्येक गावासाठी अतिशय महत्वाचे असे रिपोर्ट असतात। याच्या अंतर्गत वेगवेगळे रिपोर्ट आपण या ठिकाणी पाहू शकता आणि याच्याच मध्ये R2 मध्ये आपल्याला वर्क स्टेटस नावाचे एक ऑप्शन दाखवले जात आहे। या R2 च्या अंतर्गत वर्क स्टेटस नावाचे जे ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे। वर्क स्टेटस नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक आपल्या समोर पेज खुलेल ज्याच्यामध्ये परत एकदा आपल्याला वर्ष, ज्या वर्षाची यादी पाहिजे ते वर्ष आपण निवडू शकता। 2023, 24, 24, 25, 25, 26। आता आपल्याला 2025-26 ची नवीन यादी पाहिजे। काम काय पाहिजे, नवीन मंजूर झालेलं, कंप्लीट झालेलं किंवा सर्व कामं पाहिजे असतील तर ऑल करायचे। त्याच्यानंतर पुढे कामाचा प्रकार, आता याच्यामध्ये वेगवेगळी कामं येतं जी मनरेगाच्या माध्यमातून हजेरीवरती जाणारी किंवा ग्रामपंचायतची विहिरीची असतील किंवा वैयक्तिक शेतकऱ्याचे असतील, फळबाग लागवडीचे असतील। याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांच्या कामासाठी आपण जर क्लिक केलं तर याच्यामध्ये पाहू शकता शेतकऱ्यांचा गायगोठा असेल किंवा फळबाग लागवडी असतील किंवा इतर जी काही कामं असतील, घरकुलाची जी कामं असतील त्याच्यासाठी दिलं जाणारं जे हजेरी असेल अशी कामं दाखवली जातात। आता समजा याच्यामध्ये आपण जर समजा जिल्हा बदलला, गाव बदललं तर आपण पाहू शकता त्या गावामध्ये सुरू असलेली वेगळी कामं आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता सिंचन विहीर आहे, पिण्याच्या पाण्याची विहीर आहे, त्याच्यासाठी दिलं जाणारं अनुदान आहे। हे सगळं आपण याच्यामध्ये पाहू शकतो किती अनुदान मिळते ते देखील याच्यामध्ये दाखवलेलं आहे। कामाचा सध्याचा स्थिती काय आहे, कंप्लीट आहे किंवा मंजूर आहे का किंवा पेंडिंग मध्ये आहे का किंवा रिजेक्ट केलेले, ते सर्व आपल्याला या यादीमध्ये पाहता येणारे लाभार्थी कोण आहे, त्याच्या नावावरती कुशलच्या अंतर्गत किती, अकुशलच्या अंतर्गत किती, हे सर्व अनुदान आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। अशा प्रकारे आपण 2024, 25, 23 ज्या वर्षाची पाहिजे ती यादी आपण या ठिकाणी पाहू शकता। अशा प्रकारची यादी अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो। याच्यामध्ये गावामध्ये किती लाभार्थी किंवा आपलं काम मंजूर असेल तर त्याची स्थिती काय हे सर्व या ठिकाणी जाणून घेऊ शकतो। मित्रांनो, ही ऑनलाईन पद्धतीने यादी पाहण्याबद्दल पाहिलं, तुम्ही जर तुमचं काम मंजूर झालेलं असेल तर तुमचं जे काही पेमेंट असेल हे पेमेंट सुद्धा निघले का, त्याचं FTO जनरेट झालेलं का, पेमेंटची स्थिती काय, ही सुद्धा माहिती याच वेबसाईट वरती पाहू शकता। त्याच्याबद्दलचे जर काही प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा। त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।